फ्रेंड्स, पॉवर बीआयच्या लेसन नंबर 10 मध्ये मी प्रियांका तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या हक्काच्या प्रियाटेक या चॅनलवरती स्वागत करते. पॉवर बीआय मध्ये सध्या आपण व्हिज्युअल शिकत आहोत, त्या रिलेटेड आपण फॉर्मॅटिंग पाहत आहोत. इथे जे आपण कॉलम क्लस्टर चार्ट घेतला होता त्या रिलेटेड भरपूर आपण इथे फॉर्मॅटिंग पाहिलेली आहे. पण त्याचं बॅकग्राऊंड आपल्याला इथे पाहायचं आहे, म्हणजे ह्या बॅकग्राऊंडला कशी फॉर्मॅटिंग करायची ते आता आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण इथे नेक्स्ट टॅब जो आहे आपला जनरल व्हिज्युअल पाहिला आपण, आता ह्या जनरलवरती क्लिक करणार आहोत, कारण इथे व्हिज्युअलचे सर्व ऑप्शन आपण पाहिलेले आहेत. तुम्हाला इथे खाली दिसत असतील पाहिजे सर्व ऑप्शन आपण पाहिलेले आहेत. पण आता वेळ आहे आपलं जनरल टॅब पाहण्याची. सो जनरलवरती आपण क्लिक करूया. जनरलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे ऑप्शन पाहायला मिळतात: प्रॉपर्टी, टायटल, इफेक्ट्स, डेटा फॉर्मॅट, हेडर आयकॉन, टूल टिप अँड अल्ट टेक्स्ट. तर हे सर्व ऑप्शन आपण वन बाय वन पाहणार आहोत. तर फर्स्ट पहा प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीजवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला हाईट आणि विड्थ पाहायला मिळते. जी हाईट आणि विड्थ आपण इथे जाऊन चेंज करतो ना फ्रेंड्स, तीच हाईट आणि विड्थ तुम्हाला इथे पाहायला मिळेल. पहा, इथे तुम्हाला चेंज केल्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल की हाईट आणि विड्थ इथे चेंज झालेली आहे. पण तुम्हाला जर इथे कस्टम हाईट आणि विड्थ द्यायची असेल, म्हणजे तुम्हाला पाहिजे ती जर हाईट आणि विड्थ द्यायची असेल तर तुम्ही इथे देऊ शकता. समजा 600 दिला आणि जर इथे विड्थ 900 द्यायची असेल तर पहा इथे 600 आणि 900 आपली हाईट आणि विड्थ आलेली आहे. खाली ऑप्शन आहे लॉक ॲस्पेक्ट रेशो. आता जर हा आपण ऑन केला तर यामुळे काय होणार आहे, जी आपली हाईट आणि विड्थ आहे ते सिमिलर आपली इथे कमी किंवा जास्त होणार आहे. म्हणजे आपण जसं कमी करू तर ती सिमिलर हाईट आणि विड्थ त्याचप्रमाणे कमी किंवा जास्त होणार आहे. तर ते तुम्हाला ऑन ठेवायचं असेल तर तुम्ही ते ठेवू शकता. तर नेक्स्ट आहे फ्रेंड्स टायटल. टायटलवरती क्लिक करा. टायटलवरती क्लिक केल्यानंतर टेक्स्ट आलेला आहे, म्हणजे जे वरती आपलं टायटल आहे ना फ्रेंड्स, त्या रिलेटेड इथे फॉर्मॅटिंग आहे. तर तुम्हाला जर इथे टायटलचं नेम वगैरे चेंज करायचं असेल तर तुम्ही नेम वगैरे चेंज करू शकता. आता सध्या तर मला वाटत नाही काही नेम वगैरे चेंज करा म्हणून, सो मी करणार नाही. नंतर इथे तुम्हाला हेडिंग वगैरे चेंज करायची असेल, टायटलची हेडिंग वगैरे तुम्ही इथे चेंज करू शकता. त्याला बोर्ड वगैरे करायचं असेल किंवा त्याचं हॉरिझॉन्टल अलाइनमेंट चेंज करायची असेल, असं सेंटरला वगैरे ठेवायचं असेल तर आपण हे टायटल ठेवू शकतो. बॅकग्राऊंड कलर, त्याला कलर वगैरे द्यायचा असेल, फक्त टायटल रिलेटेड बोलते मी, बॅकग्राऊंड कलर वगैरे द्यायचा असेल तर टायटलला तुम्ही असा बॅकग्राऊंड कलर वगैरे देऊ शकता. जो तुम्हाला इथे अप्लाय करायचा तो कलर तुम्ही इथे अप्लाय करा. पहा इथे टोटल क्वांटिटी बाय फूड टाईप याला बॅकग्राऊंड कलर आलेला आहे. तर हे समजलं तुम्हाला टायटल. सो आता आपण परत हे मिनिमाइज करूया. तर टायटल नंतर इथे खाली सब टायटल पण आहे. ज्यावेळी आपले कंटेंट जास्त असतात, म्हणजे टायटल पण पाहिजे आणि आपल्याला सब टायटल पण पाहिजे असेल तर त्यावेळेस आपण असं सब टायटल ऑन करू शकतो. आणि ते जे आपण टायटलमध्ये फॉर्मॅटिंग पाहिलेलं आहे ते सेम ॲज इट इज इथे तुम्हाला फॉर्मॅटिंग पाहायला मिळतं. हॉरिझॉन्टल अलाइनमेंट वगैरे सेम इथे तुम्हाला पाहायला मिळतं. तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही हे सब टायटल ऑन करू शकता. नंतर डिव्हायडर, आता हे खूप महत्त्वाचं आहे डिव्हायडर. तर डिव्हायडर आपण इथे ऑन करूया. डिव्हायडर ऑन केल्यानंतर पहा तुम्हाला कुठे चेंज पाहायला मिळतोय. तर ज्यावेळेस आपण याची विड्थ वाढवू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की डिव्हायडर कुठे आलेला आहे. तर टायटल आणि व्हिज्युअलच्या मध्ये इथे डिव्हायडर आलेला आहे. डिव्हायडरमध्ये जर तुम्ही लाईन स्टाईल जर चेंज करायची असेल, आता इथे सॉलिड आहे, तुम्हाला डॅश करायची असेल तर तुम्ही अशी डॅश करू शकता किंवा नंतर इथे डॉटेड पण आहे, अशी डॉटेड पण करू शकता. त्याची विड्थ तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही इथे विड्थ वगैरे वाढवू पण शकता. तर समजलं हे डिव्हायडर कुठे येतं, तर टायटल आणि आपले जे व्हिज्युअल आहे त्यामध्ये हे डिव्हायडर येतं. नंतर खाली गेल्यानंतर स्पेसिंग, म्हणजे इथे तुम्हाला जर स्पेस वाढवायची असेल, हे जे आपण टायटल घेतलेलं आहे आणि जे हे डिव्हायडर घेतलं आहे यामध्ये जर तुम्हाला स्पेस वाढवायची असेल तर हे पहा तुम्ही जर वाढवत गेले तर इथे तुम्हाला टोटल क्वांटिटी बाय फूड टाईप हे टायटल आणि डिव्हायडरमध्ये स्पेस वाढलेली दिसेल. आपण समजा अशी इथे स्पेस वाढवून ठेवली, 10 पर्यंत केली तर अशी स्पेस इथे आपली वाढलेली आहे. तर हे सर्व ऑप्शन आपण इथे पाहिलेले आहेत टायटल रिलेटेड, कारण इथे खाली रिसेट टू डिफॉल्ट आलेलं आहे, म्हणजे आपलं हे टायटल आपण इथे पूर्ण पाहिलेलं आहे. नेक्स्ट आहे फ्रेंड इफेक्ट्स. आता हे इफेक्ट्स खूप इंटरेस्टिंग आहे. तर इफेक्ट्समध्ये पहा, ज्या वेळेस आपण प्लॉट एरिया बॅकग्राऊंड पाहिलं, अगोदरच्या लेसनमध्ये आपण प्लॉट एरिया बॅकग्राऊंड पाहिलं, तर प्लॉट एरिया बॅकग्राऊंडमध्ये काय होतं की आपण चार्टच्या बॅकग्राऊंडला फक्त इमेज इन्सर्ट करू शकत होतो, तिथे आपण कलर वगैरे घेऊ शकत नव्हतो. पण इथे पहा बॅकग्राऊंड आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये कलर वगैरे आपण इथे घेऊ शकतो. म्हणजे ह्या चार्टच्या बॅकग्राऊंडला मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण हे नेक्स्ट लेसनमध्ये पाहणार आहोत. तर चार्टच्या बॅकग्राऊंडला आपण इथे कलर वगैरे घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपण इथे चार्टच्या बॅकग्राऊंडला कलर घेतलेला आहे. नंतर खाली तेच तुम्हाला परत ट्रान्सपॅरन्सी वगैरे पाहायला मिळेल. तुम्ही जर ट्रान्सपॅरन्सी वाढवली
तर ते कलर त्याप्रमाणे तुम्हाला इथे पाहायला मिळेल. पहा दिसतं ही ट्रान्सपरन्सी वगैरे म्हणजे मागचा कलर पाहायला मिळतो. आणि जर नसेल पाहिजे तुम्हाला हे कलर तर तुम्ही इथे व्हाईट कलर वगैरे सिलेक्ट करू शकता. आणि जर आता तुम्ही जर ही ट्रान्सपरन्सी वाढवली तर हा जो आपण कॅनव्हासच्या बॅकग्राऊंडला जो कलर दिला होता तो कलर तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. सो तुम्ही अशी ट्रान्सपरन्सी परत 0 करू शकता. म्हणजे परत आपलं हे चार्टचं बॅकग्राऊंड व्हाईट झालेलं दिसेल. हे झालं बॅकग्राऊंड, चार्टचं बॅकग्राऊंड. आता नेक्स्ट खूप इंटरेस्टिंग म्हणजे व्हिज्युअल बॉर्डर. ह्या अगोदर ऑन करा. ऑन केल्यानंतर यावरती क्लिक करा. आता व्हिज्युअल बॉर्डर म्हणजे काय, तर त्यासाठी हे विड्थ वाढूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. विड्थ वाढवल्यानंतर पहा जे चार्ट घेतलेला आहे त्याला जे हे बॉर्डर आहे तर हे बॉर्डर आपल्याला इथे शो होतंय. म्हणजे तुम्ही इथे जास्त जर तुम्ही विड्थ घेतली तुम्हाला दिसतं इथे बॉर्डरला आलेलं आहे तर याला व्हिज्युअल बॉर्डर म्हणतात. पण हे इतकंच नाही फ्रेंड. मी तुम्हाला अगोदर जसं सांगितलं होतं की हे जे बॉर्डरचे कॉर्नर आहेत याला जर आपल्याला असं राऊंडेड वगैरे बनवायचे असेल तर इथे तो ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतो. कुठे पाहायला मिळतो फ्रेंड्स, जनरलमध्ये इफेक्ट्समध्ये इथे व्हिज्युअल बॉर्डर आहे आणि इथे तो ऑप्शन पाहायला मिळतो राऊंडेड कॉर्नर्स. आणि जर तुम्ही असं वाढवत गेले तर तुम्हाला दिसेल की इथे राऊंडेड कॉर्नर्स आलेले आहेत. म्हणजे हे जे चारही ठिकाण जे आहेत आपले कॉर्नरचे तर ते असे राऊंड झालेले आहेत. दिसतं हे राऊंड झालेले पाहायला मिळतात तुम्हाला. परत एकदा आपण इथे जनरलमध्ये जाऊन चेक करूया. जनरलमध्ये जा. जनरलमध्ये गेल्यानंतर कुठे इफेक्ट्समध्ये व्हिज्युअल बॉर्डर इथे तुम्हाला पाहायला मिळेल. हे तर इथे तुम्ही जर जास्त वाढवलं म्हणजे तर तुमच्या लक्षात येईल. दिसतंय तुम्हाला हे कॉर्नर जे आहेत ते असे राऊंडेड झालेले आहेत. तर डॅशबोर्ड वगैरे बनवण्यासाठी तुम्हाला याचा नक्की यूज होऊ शकतो. तर त्यासाठी ह्या गोष्टी मी तुम्हाला इथे क्लिअर केलेल्या आहेत. सध्या आपण हे कमी करूया, असं 10 पर्यंत वगैरे आपण हे ठेवूया, हे राऊंडेड कॉर्नर. नंतर खाली आहे फ्रेंड ऑप्शन शॅडो. तर शॅडोमध्ये काय करायचं, ऑन केल्यानंतर तुम्हाला इथे शॅडो आलेले दिसेल. पहा मी ऑन ऑफ करते म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. तर इथे दिसते तुम्हाला शॅडो आलेली. तर या शॅडोवरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळतात की त्याचा शॅडोचा कलर वगैरे पण चेंज करू शकतो. शॅडो कुठे ठेवायची, आउटसाईड ठेवायची की इनसाईड ठेवायची. पहा अगोदर आउटसाईड होती, इनसाईड ठेवल्यानंतर अशी आतमध्ये शॅडो आलेली आहे. नंतर त्याची पोझिशन पाहायला मिळते. बॉटम राईट ठेवायची, लेफ्ट ठेवायची, कुठे ठेवायची तुम्हाला तुम्ही बॉटम लेफ्ट राईट वगैरे ठेवू शकता. लेफ्टला ठेवायची असेल तर लेफ्टला ठेवा, राईटला ठेवायची असेल तर राईटला ठेवा, इनसाईड ठेवायची की आउटसाईड ठेवायची. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इथे करू शकता. नसेल तर तुमच्याकडे ऑप्शन आहेच रिसेट टू डिफॉल्ट. तर हे पाहिलं आपण, हे शॅडो पाहिलं, नंतर व्हिज्युअल बॉर्डर पाहिलं, बॅकग्राऊंड पाहिलं. तर इफेक्टच्या सर्व ऑप्शन आपण इथे पाहिलेले आहेत. आणि नंतर आहे फ्रेंड्स आपलं डेटा फॉर्मॅट. तर डेटा फॉर्मॅटमध्ये काहीच नाही, फक्त फॉर्मॅटचे ऑप्शन वगैरे तुम्हाला पाहायला मिळतात. जे आपण इथे हेडर आयकॉन्स पाहणार आहोत. हे खूप छान आहे हेडर्स आयकॉन. तर हेडर आयकॉन तुम्हाला आता इथे पाहायला मिळत नाही. पण ज्यावेळी तुम्ही हेडर आयकॉनचा कलर चेंज करता म्हणजे समजा इथे बॅकग्राऊंड कलर वगैरे चेंज केला तर इथे पाही वरती जे दिसतं ना फ्रेंड्स तर याला हेडर्स आयकॉन म्हणतात. दिसतं हे हेडर आयकॉन. त्याचं जर तुम्हाला बॉर्डर चेंज करायची असेल, अशी ब्लॅक वगैरे ठेवायची असेल तुम्ही बॉर्डर वगैरे ठेवू शकता. आयकॉनचा कलर म्हणजे जे आतमध्ये आहे त्याचा जर कलर चेंज करायचा असेल तर तुम्ही असा आयकॉनचा कलर वगैरे चेंज करू शकता. आता इथं बॉर्डरला कलर असल्यामुळे तुमच्या लक्षात येणार नाही, पण आपण असा आयकॉनचा कलर वगैरे चेंज करू शकतो. इथे परत तुम्हाला ट्रान्सपरन्सी वगैरे पाहायला मिळेल. तुम्ही इथे ट्रान्सपरन्सी वाढवली तर तुम्ही जे बॅकग्राऊंडला घेतलेली आहे इमेज ती आपल्याला इथे पाहायला मिळते. तर असं हे आपण इथे हे हेडर आयकॉन वगैरे पाहिलेलं आहे. आता सध्या आपण काय केलंय, हे जे कॉलम आहेत याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे कलर दिलेले आहेत. तर समजा आपण हे चेंज करूया. त्यासाठी आपण बीड व्हिज्युअलकडे जाऊया आणि ते एक्स ॲक्सिसमध्ये जे फूड टाईप घेतलेलं होतं ते आपण काढून इथे आपण रेस्टॉरंट टाईप घेऊया. रेस्टॉरंट टाईप कुठे पाहायला मिळतं, आपल्याला इथे रेस्टॉरंट डिटेलमध्ये पाहायला मिळतं. एक्सपांड करूया आणि इथे रेस्टॉरंट टाईप घेऊया आपण एक्स ॲक्सिसमध्ये. तरी त्याचा सिमिलर कलर आलेला आहे. आणि तुम्हाला जर परत याचा कलर वगैरे चेंज करायचा असेल तर कुठे जावं लागेल फ्रेंड्स, तुम्हाला इथे कॉलम्समध्ये ऑलवरती गेल्यानंतर समजा तुम्हाला असा एखादा कलर घ्यायचा असेल तर तुम्ही असा सिमिलर कलर घेऊ शकता. म्हणजे सगळ्या कॉलमला इथे सिमिलर कलर आलेला आहे. परत एकदा जाऊया जनरलमध्ये आपण हेडर आयकॉन पाहिलेला आहे. आता आहे नेक्स्ट टूल टिप. तर टूल टिपची गरज आपल्याला पुढे पडणार आहे. टूल टिपचा यूज करून आपण रिपोर्ट पेज वगैरे मार्क करू शकतो. तर ते पुढे तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ॲक्च्युअल टूल टिपचा यूज काय आहे. नंतर इथे खाली टेक्स्ट आहे. तर टेक्स्टमध्ये हे टेक्स्ट रिलेटेड फॉर्मॅटिंग आहे. जे जनरल सर्व टेक्स्ट आहे त्या टेक्स्ट रिलेटेड तुम्हाला इथे फॉर्मॅटिंग पाहायला मिळेल. आता ह्या गोष्टी फ्रेंड सांगायची गरज नाही, ऑलरेडी आपण 3-4 लेसन झाले हेच शिकतोय की बोल्ड करा, इटॅलिक करा, अंडरलाईन वगैरे करा. तर हे तुम्हाला माहीतच झालं असेल की टेक्स्ट रिलेटेड सर्व इथे फॉर्मॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. नेक्स्ट आहे इथे अल टेक्स्ट.
टेक्स्ट मध्ये काय आहे, तुम्हाला जर काही डिस्क्रिप्शन वगैरे इथे जर ऍड करायचं असेल तर तुम्ही ते टेक्स्टचा यूज करू शकतो, बट नॉट नेसेसरी. मग ह्यामध्ये काय काय नेसेसरी आहे फ्रेंड्स, नेसेसरी थिंग्स लक्षात घ्या. तरी ते आपण टायटल अप्लाय करू शकतो, इफेक्ट्स, नंतर बॅकग्राऊंडचे कलर वगैरे चेंज करू शकतो जे इफेक्ट्समध्ये पाहायला मिळेल. इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर फ्रेंड्स बॅकग्राऊंड तर आहे, तुम्ही बॅकग्राऊंड अप्लाय करू शकता, वेगवेगळे कलर देऊ शकता चार्टच्या बॅकग्राऊंडला. व्हिज्युअल बॉर्डर हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. इथे तुम्हाला नंतर व्हिज्युअल बॉर्डर दिसेल. वी कॅन गो फॉर द राऊंड कॉर्नर. राऊंड कॉर्नर करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला इथे व्हिज्युअल बॉर्डरची गरज पडणार आहे. तुम्ही त्याची साईज पण वाढवू शकता. इथे राऊंडेड कॉर्नर आहे, याची साईज पण वाढवू शकता. नंतर शॅडो पण तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर हे जे गरजेचे ऑप्शन आहे ना फ्रेंड्स, त्याच ऑप्शनकडे जास्त लक्ष द्या, त्याची प्रॅक्टिस करा. तुम्हाला जर डॅशबोर्ड प्रॉपर वेने बनवायचं असेल तर यू नीड टू अप्लाय प्रॉपर फॉर्मॅटिंग ऑन इट. प्रॉपर फॉर्मॅटिंग अप्लाय करणं गरजेचं आहे. आपण जे लास्ट 3-4 लेसन पासून पाहतोय फ्रेंड्स की फॉर्मॅटिंग कसं अप्लाय करायचंय, तर हे फॉर्मॅटिंग फक्त एवढ्यासाठीच नाहीये. समजा तुम्ही जरी ते चेंज केलं, हा चार्ट ऐवजी तुम्ही जरी ते स्टॅक बार चार्ट वगैरे घेतला तर फक्त यावरती क्लिक करायचं. हा अगोदरचा क्लस्टर कॉलम चार्ट होता, हे स्विच केलं आपण, फक्त त्या क्लस्टर बार चार्ट मध्ये स्विच केलं. तर हे फॉर्मॅटिंग याला सुद्धा अप्लाय होते. असं नाहीये की फक्त आपण ह्या चार्टलाच अप्लाय केलं म्हणजे बाकीच्या चार्टला होणार नाही. तुम्ही जे काही करणार आहात ते सगळे ह्या चार्टला सुद्धा अप्लाय होणार आहे. आणि तुम्ही चेक करू शकता, इथे काय झाले, फक्त व्हिज्युअल मध्ये गेल्यानंतर इथे कॉलमच्या ऐवजी बार्स आलेला आहे, दिसतंय, कॉलमच्या ऐवजी बार आलेला आहे. बाकी वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, लिजंड, स्मॉल मल्टिपल्स, ग्रिड लाईन, झूम स्लायडर, डेटा लेबल्स वगैरे सगळं सेम आहे. एव्हरीथिंग विल बी सिमिलर. ओनली आपण इथे बार चार्ट घेतल्यामुळे इथे बार आलेला आहे, आणि ज्यावेळेस आपण क्लस्टर कॉलम चार्ट घेतला होता त्यावेळेस इथे कॉलम चार्ट आलेला आहे. बाकी बार चार्ट मध्ये काहीच नाही. तुम्हाला जर याचा कलर वगैरे चेंज करायचं असेल तर तुम्ही इथे जाऊन पण याचा कलर वगैरे चेंज करू शकता. बस जे आपण कॉलम चार्ट मध्ये पाहिलं होतं तेच इथे बार चार्ट मध्ये आहे, फक्त कॉलमच्या ऐवजी इथे बार आलेला आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की एव्हरीथिंग विल बी सिमिलर, काही चेंज होत नाही. तुम्ही इथे व्हिज्युअल लगेच चेंज पण करू शकता, फक्त एका क्लिकने तुम्हाला इथे चेंज करता येते. तुम्ही फक्त चेंज करून क्लस्टर कॉलम चार्ट ऐवजी इथे बार चार्ट घ्या, फास्ट तुम्ही इथे स्विच करू शकता. फर्स्ट व्हिज्युअल आपण इथे क्रिएट केलेलं आहे. यावरती जास्तीत जास्त फॉर्मॅटिंग सुद्धा आपण अप्लाय केलेलं आहे, आणि जास्तीत जास्त फॉर्मॅटिंग सांगण्याचं मी तुम्हाला इथे ट्राय केलेलं आहे. तर यावर प्रॅक्टिस नक्की करा. नेक्स्ट लेसन पाहण्यापूर्वी या गोष्टींची प्रॅक्टिस व्यवस्थित करा, कारण प्रॅक्टिस केलं तरच ह्या गोष्टी तुम्हाला पुढे येणार आहेत. फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. हे व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे, तर त्या मेहनतीचं फळ म्हणून व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला कमेंट करत जा, आणि परत तीच गोष्ट मी तुम्हाला सांगते की चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तर या लेसनमध्ये मी इथेच थांबते. बाय बाय.